नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ॲस्पर अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक जो टेट 3 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर त्याचं नाव आहे काउंटिंग फिगर्स. काउंटिंग फिगर्स आपल्याला एक आकृती दिली जाईल, त्यातल्या आपल्याला किती फिगर्स आहेत, त्याच्यामध्ये किती आकृत्या आहेत छोट्या छोट्या ते आपल्याला मोजायचे आहेत. आता आपण एक क्वेश्चन घेऊयात की एक तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, सपोज ट्रायंगल्स दिलेला आहे. ओके, हा तुम्हाला ट्रायंगल दिला आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय की याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत, टोटल ट्रायंगल किती, टोटल ट्रायंगल किती, असं जर तुम्हाला विचारलं. ठीक आहे, तर हे कसं काढायचं. आता बघा याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत बघा, 1 2 3 4. तर आता काय करायचं, याची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4. ठीक आहे, किती येते, 3 आणि 3 6 आणि 4 10. ठीक आहे, तर टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर इज 10. हे काय झालं, हे तुमचं उत्तर झालेलं आहे. आता एक्झॅक्ट सर आपण जर बघितलं म्हणजे कसं आलं असेल. ठीक आहे, आपण याला बघूयात. ओके, आता बघा सर्वात पहिले काय करा, छोटे छोटे ट्रायंगल्स मोजा. सर्वात पहिले छोटे छोटे ट्रायंगल्स मोजा. हा 1, ओके, हा 2, ठीक आहे, हा 3, हा 4. ओके, हे काय झालं, छोटे ट्रायंगल्स. म्हणजे छोटे ट्रायंगल्स किती आले, 4. नंतर बघा, नंतर बघा दोन ट्रायंगल मिळून, दोन ट्रायंगल मिळून एक ट्रायंगल मोजा. ओके, पेन चेंज कलर करूयात. हा एक, ठीक आहे, हा तुमचा दुसरा. ओके, ठीक आहे, नंतर हा तुमचा तिसरा. थोडंसं याच्यात कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे, हे झाले 3. ओके, आता 2 झालं. आता तुम्ही काय करा, 3 मोजा. ही फिगर मी परत काढतो खाली. आता तुम्हाला ही अशी आपली फिगर होती. ओके, आता तुम्ही 2 मोजलेत, आता तुम्ही काय करा, 3 3 मोजा. 3 मोजा म्हणजे ही एक फिगर. ओके, आणि ही एक फिगर. म्हणजे हे किती झाले, 2. हे किती झाले परत, 2. नंतर बघा, नंतर ही जी सगळ्यात मोठी फिगर आहे. ओके, कोणती सगळ्यात मोठी फिगर आहे, ही मोठा ट्रायंगल सगळ्यात मोठा सगळ्याचं मिळून हा एक. ठीक आहे, हा एक ॲड करा. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. ठीक आहे, आलं सेम उत्तर ॲज इट इज. म्हणजे काय करायचं आपल्याला, समेशन करायचं आहे. ठीक आहे, आता आपण अजून एक प्रॉब्लेम बघूयात. जर याच्यामध्ये आपल्याला साईड्स वाढून आल्या, ठीक आहे, तर किती. आता सपोज छोटंसं उदाहरण ह्याच्यापेक्षा सिम्पल. आता याच्यामध्ये सांगा मला किती ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये टोटल. काय करायचं, सर्वात पहिले नंबरिंग करायचं, 1 आणि 2 याची करायची बेरीज. 1 + 2 3 झालं उत्तर. तर हे कसं आलं बघा, हा एक छोटा ट्रायंगल, ठीक आहे, हा एक छोटा ट्रायंगल आणि हे झाले 2 आणि हा एक मोठा ट्रायंगल. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत, 3. म्हणून याचं उत्तर आहे 3. शॉर्टकट मेथड कोणती, ही डायरेक्ट नंबरिंग करा आणि त्याची ॲडिशन करा, म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, आता आपण बघूयात. जर याच्यामध्ये 5 किंवा 6, 5 किंवा 6 असतील. जर याच्यामध्ये सपोज 5 असतील, ठीक आहे, आपण 5चं बघूया. 2 3 4 आणि 5. ठीक आहे, त्याला नंबरिंग करा. 1 2 3 4 5. तर आपल्याला जर विचारलं याच्यामध्ये किती टोटल आहेत ट्रायंगल्स, त्याचं काय करायचं, सरळ सरळ समेशन. 5 + 4 + 3 + 2 + 1. ठीक आहे,
हे याचं येते 10, आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं, प्लस 5 म्हणजे किती येते टोटल 15. ओके, टोटल किती येते 15. आता याच्यामध्ये थोडंसं आपण ॲडव्हान्स जाऊयात, आपण याला बघूयात. ओके, अजून काही करता येईल का? आता बघूयात नवीन फिगर. बघा, आता याच्यामध्ये सपोज तुम्हाला असं आलं आहे, ठीक आहे, सपोज तुम्हाला असं आलं आहे. आता तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा याच्यात तुम्हाला काय करता येईल आयडिया, ठीक आहे, आणि नंतर प्ले करा व्हिडिओ. ओके, तर बघा बघा आता काय करायचं याच्यामध्ये, परत सेम मेथड 1 2 3 4. किती आलं, 4 + 3 + 2 + 1 किती येते 10. परत सेम इथं करा 1 2 3 4, ठीक आहे, 4 + 3 + 2 + 1 किती येते 10. आले 10, म्हणजे याची आणि याची करा ॲडिशन, 10 आणि 10 20, म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत 20. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहे 20, ठीक आहे. अदरवाईज काय करा, बेस माहिती आहे ना तुम्हाला, बेस हा एक बेस आहे, हा एक बेस, दोन बेस आहेत, ठीक आहे. इथं कॅल्क्युलेट केलं तुम्ही 4 + 3 + 2 + 1, परत सेम बेस आहे वर. ओके, तर याला काय करा, डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता. खालचं उत्तर आलं 10 × 2 20, असं पण तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता सपोज हा बेस असा जरी आला असता, हा बेस तिरपा जरी आला असता तरी उत्तर तेच आलं असतं. हा बेस सपोज असं जरी आला असतं ना तरी उत्तर तेच आलं असतं, ठीक आहे. सेम परत सेम मेथड 1 2 3 4, 1 2 3 4, हे 10 आणि हे 10, 10 आणि 10 टोटल 20. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दॅट फिगर इज 20. आता आपण याच्यात थोडंसं अजून याला ॲडव्हान्स बघूयात की अजून काही याच्यामध्ये नवीन काय करता येईल का, ठीक आहे. आता आपण बघूयात थोडंसं 6 याचं. ओके, ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6, ठीक आहे. तर याच्यात अजून एक ॲडव्हान्स म्हणजे बघूयात, हा एक बेस आहे, ठीक आहे, आणि हा एक बेस आहे. तुम्हाला आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्ही एक थोडंसं व्हिडिओ पॉज करा परत, आणि तुम्ही काय करू शकता याच्यात गेस करा. ओके, ठीक आहे. चला, आता मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. परत तेच फिगर कॅल्क्युलेट करा. नंबर खाता आपण खालचं बघतोय, सगळ्यात खालचं 1 2 3 4 5 आणि 6, याची करा ॲडिशन. 6 5 4, हे डायरेक्ट करायचं, असं परत परत नाही लिहायचं. मी तुम्हाला समजून सांगायसाठी परत परत लिहितोय. जेवढा कमी वेळात कराल तेवढंच चांगलं. 6 आणि 5 10 आणि 4 14 आणि 3 17, 18 19 20, 1 मिनिट, 6 आणि 5 11. ओके, 6 आणि 5 11 होतात, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21, सॉरी चुकलं होतं, 21. ओके, किती झालं 21. आता वरचं कॅल्क्युलेट करा किती आहेत या बेसपासून, 1 2 3 4. चला यांचं कॅल्क्युलेट करा, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, ठीक आहे, हे झाले 10. आता इथं वरचं बघा, त्याच्यावरचं परत 1 2 3 4, म्हणजे हे पण किती येणार, परत येणार 10. आता यांची काय करा ॲडिशन, 10 हे वाले प्लस 10 हे इथून घेतले आपण, ठीक आहे. नंतर बघा हे किती आले 21. ओके, 21 आणि 10 31 आणि प्लस 10 41. ओके, म्हणजे याचं उत्तर आलं 41. आता तुम्ही 41 हे मोजत बसणार आहे का, नाही. तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, अशी जर फिगर आली तर तुम्हाला, अशी जर फिगर आली तर तुम्हाला सेम मेथड वापरावी लागेल. ही कोणती, ॲडिशन मेथड, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये अजून, ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक टाईप बघूयात आपण.
ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तरी मी एक्सप्लेन करेल तुम्हाला, पण थोडं व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता बघा. आता हे तुम्हाला अशी फिगर दिलेली आहे. ठीक आहे, तर आता परत सेम मेथड यूज करायची. ठीक आहे, काय 1 2 3 4 म्हणजे हे किती आले 10. ठीक आहे, परत खालची फिगर चेक करा, 1 आणि 2 नंबर चेक केले, 2 आणि 1 3 म्हणजे टोटल किती झाले परत 13. आता परत याच्यात तुम्हाला काहीतरी आढळते का बघा, 2 फिगर आहेत ना वेगवेगळ्या, आणि बेस बघा, बेस थोडंसं काहीतरी चेंज दिसते का याच्यात. आता तुम्हाला असं एक लक्षात येते, हे जेव्हा तुम्ही बघता हे दोन ट्रायंगल्स दोन कॉमन फिगर अटॅच केल्यामुळे ही नवीन कॉन्सेप्ट तयार झाली. ठीक आहे, हे 2 ट्रायंगल्स काउंट करायचे राहिले. ठीक आहे, +2 म्हणजे किती झाले 13 आणि 2 15, 13 आणि 2 15. ओके, चला याचं एक परत ॲडव्हान्स बघायचं तुम्हाला, याचं एक परत एक ॲडव्हान्स. ठीक आहे, चला एक अजून एक ॲडव्हान्स बघूया त्याचं. चला परत करा काउंट किती येते, 1 2 3 4 म्हणजे हे किती झाले 10. ठीक आहे, 1 2 3 4 परत हे किती झाले 10 म्हणजे 10 10 किती झाले 10 + 2 10 + 10 म्हणजे हे झाले 20 प्लस काही येते का बघा बरं. आत्ता आपण काहीतरी बघितलंय, हा एक ट्रायंगल, ओके, आणि हा एक ट्रायंगल, ओके, हे किती झाले परत 2. आता परत काही राहिलं का बघा बरं, राहिलंय हा एक ट्रायंगल, ओके, आणि हा एक ट्रायंगल परत, म्हणजे किती झाले परत 2. 10 आणि 10 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24. ठीक आहे, 22 आणि 2 24. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलंय, ट्रायंगल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत. ठीक आहे, फिगरमध्ये नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत फिगरमध्ये आपण ते चेक केलेलं आहे आणि सोपी मेथड यूज केलेली आहे. ठीक आहे, चला थांबूयात इथेच आपण या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.